भाजपला सत्तेची मस्ती आल्याचा आरोप रासच्या महादेव जानकर यांनी केलेला आहे। महादेव जानकर मवियाच्या कॅम्पमध्ये जाणार की लोकसभेच्या पदरामध्ये जागा पाडून घेणार? जानकरांचं हे दबाव तंत्र तर नाही ना, याची चर्चा आता सुरू झाली आहे। रासपचे अध्यक्ष महादेव जानकर यांनी लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर भाजप विरोधात मोहीम उघडली आहे। कधी काळी भाजपच्या गळ्यातले ताईत असलेले महादेव जानकर आता दुर्लक्षित झालेत। निवडणुकीच्या तोंडावर त्यांनी भाजप नेत्यांना खडे बोल सुनावण्यास सुरुवात केली आहे। एकेकाळी काँग्रेसला सत्तेची मस्ती चढली होती, आता भाजपला त्यापेक्षा दुप्पट मस्ती आल्याचा आरोप त्यांनी केलाय। एकेकाळी काँग्रेस बी अशीच गुरमी करत होतं, काँग्रेसला बी अशीच मस्ती होती, तीच मस्ती त्याच्या डबल मस्ती आज भारतीय जनता पार्टीला आलेली आहे। आणि ती जनता ठरवल, जनतेला आज काय बरोबर वाटत नाही। शिवसेनेचं 2 तुकडं केलं, राष्ट्रवादीचं 2 तुकडं केलं, ही भाजप जनतेला, सामान्य जनतेला हे पटलं नाही, मानलं गेलं नाही। त्यामुळे सामान्य जनता योग्य वेळी योग्य निर्णय घेईल। महादेव जानकर हे गोपीनाथ मुंडेंचे अत्यंत जवळचे होते। महादेव जानकरांनी 2014 साली बारामतीमधून लोकसभा निवडणूक लढवून सुप्रिया सुळेंविरोधात 5.5 लाख मतं मिळवली होती। रासपचं महाराष्ट्रासह देशभरात चांगलं संघटन आहे। सध्या त्यांचे रत्नाकर गुट्टे हे आमदार आहेत। गोपीचंद पडळकरांच्या उदयानंतर जानकरांकडे दुर्लक्ष झालं। एनडीएच्या बैठकांनाही त्यांना बोलावलं जात नाही। छोट्या पक्षांना ताकद नाही असं समजून त्यांच्याकडे दुर्लक्ष करू नये असंही महादेव जानकर यांनी सुनावलंय। आम्हाला जी छोट्या पार्ट्या म्हटलं जातं, हिनवलं जातं, त्याच मोठ्या पार्ट्या होतील, आणि ज्या छोट्या पार्ट्या आहेत, मोठ्या पार्ट्या आहेत, त्या छोट्या पार्ट्या होतील, हे माझं ॲनालिसिस आहे। माढा आणि परभणी मतदारसंघाची मागणी जानकरांनी भाजपकडे केली आहे। जागा मिळाल्या नाही तर प्रसंगी महाविकास आघाडीसोबत जाऊ असा इशारा जानकरांनी दिला असला तरी ते तसं करतील का, याबाबत शंका आहे। जानकरांचं हे दबाव तंत्र तर नाही ना, अशी शंका उपस्थित केली जाते। सरवर शेख, लोकशाही मराठी, भंडारा। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।